टिप नंबर 1, छोले थोडेसे आंबटसर बनविण्यासाठी त्यामध्ये आमचूर पावडर घालावी. आमचूर पावडर जर नसेल तर थोडीशी चिंच घालावी. गूळ अजिबात घालू नये. यामुळे छोल्याची भाजी छान आंबट तिखट अशी होते. टिप नंबर 2, कमी वेळेत छोले भिजवायचे असतील तर पाण्यामध्ये चिमूटभर खाण्याचा सोडा मिक्स करून त्यामध्ये छोले भिजवावेत. यामुळे छोले लवकर भिजले जातात. तसेच प्रेशर कुकरमध्ये जर छोले शिजवायचे असतील तर शिजवायला लावताना सोड्याचे पाणी काढून व्यवस्थित स्वच्छ धुवून मगच छोले शिजवायला प्रेशर कुकरमध्ये लावावे. तर कमी वेळेत झटपट छोले शिजवण्यासाठी ही ट्रिक्स ट्राय करा. टिप नंबर 3, सतत स्वयंपाकात काळी झालेल्या कढईचा काळपटपणा आणि चिकटपणा दूर करण्यासाठी थोडी डिटर्जंट पावडर आणि बेकिंग सोडा वापरू शकता. यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन ते गरम करून घ्या व नंतर त्या पाण्यात 1 चमचा बेकिंग सोडा आणि 1 चमचा डिटर्जंट पावडर मिसळून पाणी तापवून घ्या. त्यानंतर गरम पाण्यात कढई 15 ते 20 मिनिटांसाठी बुडवून ठेवा व नंतर कढई पाण्यातून काढून स्क्रबच्या मदतीने स्क्रब करा म्हणजेच घासून घ्या. यामुळे कढई अगदी स्वच्छ होण्यास मदत होईल. टिप नंबर 4, सब्जाच्या बियामध्ये लोह, जीवनसत्वे आणि प्रथिने मुबलक प्रमाणामध्ये असल्याने केस लांब, दाट आणि चमकदार बनतात. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 5, उन्हाळ्यामध्ये सब्जाचे बी पाण्यातून, दुधातून किंवा सरबतामध्ये घेतल्याने शरीरातील उष्णता कमी होऊन उन्हाळ्यातील उष्णतेचा त्रास कमी होण्यास मदत होईल. म्हणून तुमच्या आहारामध्ये सब्जाचा समावेश जरूर करावा. गृहिणींसाठी उपयुक्त टिप नंबर 6, मोड आलेल्या हरभऱ्याला दुर्गंधी येऊ नये यासाठी मिश्रणात कोंब फुटल्यानंतर बारीक कापडामध्ये बांधून ते फ्रीजमध्ये ठेवल्यास त्याची दुर्गंधी किंवा घाण वास नाहीसा होतो. टिप नंबर 7, कपड्यावरील शाईचे डाग किंवा पेनाचे डाग काढण्यासाठी त्याच्यावर डेटॉल टाकून स्क्रब करा आणि शाईचे पेनाचे डाग यामुळे निघून जातात. उपयुक्त टिप आवडली असेल तर आपल्या चॅनलला पटापट लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. टिप नंबर 8, किचनमधील ओला कचरा टाकण्यासाठी स्वयंपाकघरामध्ये एक छोटासा डस्टबिन ठेवावा. त्याला दररोज प्लास्टिकची बॅग लावा. आता या बॅगेत किचनचा ओला कचरा टाका. ही बॅग दररोजच्या दररोज बदला. यामुळे किचन डस्टबिनची दुर्गंधी येणार नाही. टिप नंबर 9, आपल्या घरातील रिंग असलेले पडदे मशीन वॉश किंवा हँड वॉश करत असताना त्याच्या रिंग ह्या डॅमेज होतात किंवा तुटतात. त्यासाठी पडद्याच्या सगळ्या रिंगला एक रुमाल बांधून मगच तुम्ही पडदे मशीन वॉश किंवा हँड वॉश करा. रिंग अजिबात निघत नाहीत किंवा त्या डॅमेज देखील होत नाहीत. उपयुक्त टिप आवडली असेल तर मैत्रिणीपर्यंत शेअर नक्की करा. टिप नंबर 10, पालकाची भाजी चविष्ट करण्यासाठी भाजीला उकळी आल्यानंतर त्यामध्ये मीठ घालावे. यामुळे पालकाची भाजी अधिक चविष्ट होते. टिप नंबर 11, आपल्या घरामध्ये जर बोरवेलचं पाणी असेल तर नळांना पांढरे डाग पडतात. व्हिनेगर आणि बेकिंग सोडा वापरून ते नळावरील पांढरे डाग स्वच्छ सहज करता येतात. टिप नंबर 11, जर तुम्हाला कोरडा खोकला येत असेल तर गरम दुधात 2 ते 3 बत्ताशे टाकून झोपण्यापूर्वी प्या. खोकल्यापासून आराम मिळतो. अत्यंत उपयुक्त व महत्त्वाची टिप नंबर 12, स्वयंपाकघर आणि प्रवेशद्वाराचा दरवाजा एका सरळ रेषेत नसावा. असं करणे शक्य नसेल तर घराच्या दारावर पडदा लावा. उपयुक्त टिप आवडली असेल तर पटापट एक लाईक नक्की करा. टिप नंबर 13, चपाती किंवा पोळी तव्यावर टाकल्यावर सारखे तिला उलट-पलट करू नये. यामुळे चपाती किंवा पोळी व्यवस्थित फुगत नाही
ती अगदी पापडासारखी भाजली जाते। टिप नंबर 14, केसांची मेहंदी भिजवत असताना त्यामध्ये थोडेसे दही, लिंबू रस व आवळा, रिटा, शिकाकाई पावडर त्यामध्ये घाला। यामुळे केस गळती थांबते आणि केस काळे देखील होतात। टिप नंबर 15, खूप जास्त सर्दी होऊन नाक वाहत असेल तर नॅपकिनमध्ये थोडेसे निलगिरीचे तेल टाकून त्याचा वास घ्या। यामुळे लगेच आराम मिळतो। उपयुक्त टिप आवडली असेल तर मैत्रिणीपर्यंत लाईक शेअर नक्की करा। टिप नंबर 16, पुस्तकाच्या कपाटात बकुळीची फुले ठेवावीत। यामुळे झुरळ, मुंग्या होत नाहीत। तसेच कपाटात फुलांचा सुगंध देखील छान येतो। टिप नंबर 17, दाढ दुखत असेल तर अद्रकचा तुकडा किसून त्यामध्ये थोडेसे सैंधव मीठ मिसळून त्याची गोळी बनवून दाढाखाली ठेवल्यास दाढ दुखणे कमी होते। टिप नंबर 18, ढोकळा बनवताना त्यामध्ये सोडा फार जुना झालेला घालू नये। यामुळे ढोकळा स्पंजी होत नाही व तो जास्त फुलत देखील नाही। तर हॉटेलसारखाच ढोकळा घरी बनवत असाल तर ही टीप एकदा नक्की लक्षात ठेवा। टीप नंबर 19, ज्या महिला आंघोळीनंतर जास्त वेळ केस वाळू देत नाहीत ते आपले केस टॉवेलमध्ये बराच वेळ गुंडाळून ठेवतात। केसाच्या चमकेसोबत केसाची मुळे देखील यामुळे कमकुवत होतात। यामुळे केस गळतीचं प्रमाण देखील वाढू शकतं। टीप नंबर 20, जर तुम्हाला थायरॉईडची समस्या असेल तर दररोज रात्री 1 ग्लास पाण्यात 1 चमचा सुकी कोथिंबीर भिजत ठेवा आणि गाळून सकाळी रिकाम्या पोटी म्हणजेच अनुशापोटी प्या। याने दररोज याचे सेवन केल्याने थायरॉईडपासून आराम मिळतो। टीप नंबर 21, रात्री झोपताना नाकामध्ये शुद्ध तुपाचे काही थेंब सोडा। नियमितपणे नाकामध्ये साजूक तूप सोडल्यामुळे हळूहळू तुमचा घोरण्याचा त्रास कमी होऊ लागेल। अत्यंत महत्त्वाची टीप नंबर 22, दाताचा पिवळेपणा कमी करण्यासाठी किंवा घालवण्यासाठी स्ट्रॉबेरी मॅश करून तिच्या पेस्टने दातावर मसाज करावा। यामुळे दाताचा पिवळेपणा कमी करण्यासाठी किंवा घालवण्यासाठी खूपच मदत होते। यामुळे दात पांढरे होतात। टीप नंबर 23, रोज रात्री हळद पावडर दुधात मिसळून पिल्याने वृद्धत्व लवकर येत नाही म्हणजेच लवकरच म्हातारपण येऊ नये यासाठी प्रत्येक महिलेने ही ट्रिक्स फॉलो करा। टीप नंबर 24, लहान मुलांना सर्दी ताप वारंवार होत असेल तर तुळशीच्या पानांचा रस आणि कारल्याचा रस हा कफ काढून टाकण्यात खूप फायदेशीर आहे। टीप नंबर 25, डोकेदुखीचा त्रास असल्यास द्राक्षाचा रस सेवन करा। यामुळे वेदना कमी होतील। तुमचे लाखो किंवा हजारो रुपये वाचवण्यासाठी अतिशय महत्त्वाची टीप नंबर 26, ड्रॅगन फ्रूट एजिंगचे काम करते। हे फळ खाल्ल्याने तुम्ही चिरतरुण आणि सुंदर दिसता। आपण कर्करोगाचा आजार देखील यामुळे टाळू शकतो। तर कॅन्सरसारखा भयंकर आजार होऊ नये यासाठी ही ट्रिक्स फॉलो करा। टीप नंबर 27, शेवग्याच्या शेंगामध्ये रक्त शुद्ध करण्याची क्षमता असते। यामुळे शरीरातील अँटीबायोटिक म्हणून काम करते। टीप नंबर 28, अळूवडी करताना नुसते बेसन पीठ न वापरता किंवा घालता थालीपीठाची भाजणी घालून अळूवड्या कराव्या। यामुळे फारच चविष्ट व कुरकुरीत होतात। टीप नंबर 29, दररोज पोट साफ होत नसेल तर थोडेसे कोमट पाणी प्यावे। रोज आपल्या जेवणामध्ये शक्यतो पातळ पदार्थांचाच समावेश जरूर करावा। निरोगी शरीर राहण्यासाठी व आपले हजारो रुपये वाचवण्यासाठी उपयुक्त व महत्त्वाच्या किचन टिप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला नक्की शेअर करायला विसरू नका।
चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.